नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, मध्यंतरी न्यूज डंकाच्या माध्यमातून आम्ही मालवणीमध्ये जे अनधिकृत बांधकाम आहे, मोठ्या प्रमाणावर हे बांधकाम कशा पद्धतीने तोडून टाकण्यात आलं, त्याच्यावर कशा पद्धतीने बुलडोजर चालवण्यात आला आणि एक प्रकारे तिथे ढाकाच वसवला जातोय. ढाका म्हणजे बांगलादेशची राजधानी. बांगलादेशी रोहिंग्या मोठ्या प्रमाणावर तिथे त्यांचा सुळसुळाट झालेला पाहायला मिळत होता. अशा या सगळ्या अनधिकृत वस्तीवर बुलडोजर फिरवण्यात आला. त्याची बातमी सुद्धा आम्ही घेतली होती आणि त्यावर व्हिडिओ जो आहे तो सुद्धा बनवला होता आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आजच्या विषयामध्ये आम्ही याच अनधिकृत अशा तिकडे जी काय बांधकाम आहे त्यावरच प्रकाश टाकणार आहोत. पण प्रामुख्याने आमचा जो उद्देश असेल तो तिकडे असलेल्या 2 मशिदींच्या बाबत. सध्या कायदेशीर एकूण त्या मशिदींच्या बाबत कायदेशीर जी काय कारवाई आहे, जे काय वेगवेगळ्या पद्धतीचे कायदेशीर मार्ग अवलंबले गेलेले आहेत, या संदर्भातले सगळे मुद्दे जे आहेत ते सुरूच आहेत. पण या मशिदी ज्या अनधिकृत आहेत त्या अनधिकृत मशिदी कधी तोडण्यात येणार असा प्रश्न स्थानिकांकडून सातत्याने विचारला जातोय. आणि ही सगळी जी अनधिकृत बांधकामं आहेत, या सगळ्या अनधिकृत बांधकामांना तिकडचे स्थानिक आमदार असलम शेख, जे काँग्रेसचे आमदार आहेत, त्यांचा आशीर्वाद का आहे हा सवाल सुद्धा विचारला जातोय. त्यांची डोळेझाक का होते या सगळ्या अनधिकृत बांधकामांकडे? त्यांना या सगळ्या अनधिकृत बांधकामामुळे एक स्लम शेख असंच म्हटलं जाऊ लागलेलं आहे. आणि म्हणून मग या मशिदींचं नेमकं काय होणार? कारण तिकडे जी काही हिंदू वेगवेगळ्या प्रकारचे सण साजरे करतात, वेगवेगळ्या मिरवणुका काढतात, यांच्यावर कुठेतरी दबाव आणण्याचं काम या मशिदीमधनं किंवा तिकडे जे मोठ्या प्रमाणात मदरसे फोफावलेले आहेत त्याच्या माध्यमातून होतंय असाही आरोप होतो. तर हा सगळा विषय नेमका काय आहे? कोणत्या अशा मशिदी आहेत? कशा पद्धतीने त्यांनी सगळे नियम जे आहेत त्यांचं उल्लंघन केलेलं आहे, हे सगळं आज जाणून घ्यायचंय. आणि म्हणून आज आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट कौशिक म्हात्रे. त्यांच्याशी आपण संवाद साधूया आणि त्यांच्याकडून हे सगळं प्रकरण काय आहे हे जाणून घेऊया. कौशिकजी, आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज डंकामध्ये. तुम्ही मागच्या वेळेला सुद्धा आला होतात. आपण याच सगळ्या विषयांवर सातत्याने बोलत असतो. अनधिकृत बांधकामं आणि त्यातून सगळा बांगलादेशी रोहिंग्यांचा सुळसुळाट किंवा एकूणच हिंदू सण जे असतील किंवा मिरवणुका असतील त्यांच्यावर येणारा दबाव, त्यांच्या विरोधात होणारं वातावरण, याविषयी बोलत असतो. आजचा जो विषय आहे तो या मशिदींच्या संदर्भातला आहे. त्या संदर्भात तुम्ही सातत्याने या सगळ्या कायदेशीर जे काय मार्ग आहेत त्याच्यामध्ये तुम्ही आहात. काय सांगाल, या 2 मशिदी कोणत्या आहेत आणि कशा पद्धतीने त्या अनधिकृत बांधल्या गेल्या किंवा त्याचा इतिहास काय आहे? नमस्कार. पहिलं तर न्यूज डंका चॅनलचे मी आभारी आहे, कारण माझं लाऊडस्पीकरचं जजमेंट आल्यानंतर तुम्ही मला बोलवलं होतं. मला नागरिकांशी संवाद साधता आला तुमच्या माध्यमातून आणि आज तुम्ही मला या अनधिकृत मशिदी संदर्भात बोलवलं आहे. विषय असा होता की तुमच्या लक्षात असेल 2022च्या रामनवमीच्या मिरवणुकीला अटॅक झाला होता. दगडफेक झाली, त्याच्यानंतर कार्यकर्त्यांबरोबर भांडणं. 22ला झाला, पुन्हा 23ला झाला. अच्छा, 2 वर्ष कंटिन्युअस अटॅक झाला. ही अंजुमन जामा मस्जिद नावाची मस्जिद आहे मालवणीमध्ये, गेट नंबर 7, गायकवाड नगर. आता ह्या मस्जिदीवरनच अटॅक झाले. 22ला झाला, 23ला झाला. तर आम्ही मग 24ला आम्ही विचार केला की काहीतरी ह्याच्यावरती लिगल काहीतरी करावं, म्हणजे काहीतरी तोडगा काढावा. म्हणून मग आम्ही ह्युमन राईट्स कमिशनला पिटिशन दाखल केली. बरं, ही मस्जिद ह्याच कारणासाठी महत्वाचं नाहीये, ह्याची 2 कारणं आहेत आम्ही कोर्टात का गेलो. एक तर तिथे हिंदू विरोधी गतिविधीचं ते केंद्र. बरं, दुसरं आश्चर्यजनक तुम्हाला वाटेल की रमजान ईदच्या नमाजला आणि बकरी ईदच्या नमाजाला 3.5 ते 4 तास पब्लिक रोड दोन्ही बाजूचा बंद करून अच्छा मोठ्या प्रमाणात नमाज पठण करायचं. म्हणजे नॉन मुस्लिम जे आहेत त्यांनी ते 4 तास घरी बसायचं, त्यांनी बाहेर सुद्धा पडायचं नाही, कारण रिक्षा येऊ शकत नाही,
बस येऊ शकत नाही, हम्म. तुमची प्रायव्हेट गाडी तुम्ही काढू शकत नाही. म्हणजे 4 तास. म्हणजे ह्याचा अर्थ काय हम्म. की असलम शेख MLA असताना आमचं किती वर्चस्व आहे ते बघा हम्म. नॉन मुस्लिम्सना. हम्म. म्हणजे आम्ही 4 तास पब्लिक रोड बंद करू शकतो इतकी आमची दहशत आहे. हम्म. तर आम्ही जे ह्युमन राईट्स कमिशन मध्ये जी पिटिशन दाखल केली की पब्लिक रोड स्पष्ट मराठी भाषेत बोलायला गेलं तर हा कोणाच्या बापाचा नाहीये. हम्म. इंग्लिशमध्ये आपण म्हणतो इट इज इरिस्पेक्टिव्ह ऑफ रिलिजन. बरोबर. तर त्या पब्लिक रोडला 4 तासासाठी ऍक्सेसिबिलिटी नाही, हम्म. हा आमचा पहिला मुद्दा होता. आणि दुसरा आमचा मुद्दा होता की एखाद्या स्लम एरियामध्ये G+3 मस्जिद हम्म. बांधायची परवानगी हे BMC कशी देऊ शकतं, हम्म. असे आमचे 2 मुद्दे होते. हम्म. जेव्हा आम्ही याचिका दाखल केली म्हणजे पिटिशन दाखल केली ह्युमन राईट्स मध्ये, त्यावेळेला DCP होते झोन 11चे आनंद बोईटे, हम्म. त्यांनी एफिडेव्हिट सादर केलं. हम्म. त्या एफिडेव्हिट मध्ये त्यांनी म्हटलं की नमाजाची जी पठण करण्यासाठी अमुक अमुक वेळेपर्यंत बॅरिगेड लावले होते. म्हणजे ऍडमिट केलं त्यांनी त्यांच्या एफिडेव्हिट वरती. आणि एक म्हणजे इतकं विचित्र गोष्ट ऍडमिट अजून त्याच्यावरती आली त्यांच्या स्टेशन डायरी एंट्रीमध्ये की म्हणे त्या दिवशी मालवणी एरियामध्ये 84 पेक्षा जास्ती मदरसेमध्ये नमाज पठण झालं. 84 त्या एका बेल्टमध्ये 84. म्हणजे तुम्हाला नेमकं करायचं काय नमाज पठण. आता तुम्हाला याच्या पाठचा मी लॉ सांगतो. म्हणजे आपण किती मूर्ख आहोत हिंदू. आणि जे आपलं प्रशासन आहे, जे अधिकारी आहेत ते कसे डोळे झाक करतायत हे तुम्हाला मी आता तुमच्या माध्यमातून मी नागरिकांपर्यंत पोहोचवतो. डॉक्टर इस्माईल फारुकी वर्सेस युनियन ऑफ इंडियाच्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलंय की नमाज इज अन इंटिग्रल पार्ट ऑफ इस्लाम. हावेवर द प्लेस इज नॉट अन इंटिग्रल पार्ट until and unless it has an historical importance. म्हणजे काय, रोडवरती तुम्ही नमाज पडायला बसाल तर तो रोड इज नॉट अन हिस्टॉरिकल प्लेस. बरोबर. म्हणजे तुम्ही नमाज घरी पण पठण करू शकतात. जरुरी नाहीये की तुम्हाला ते रोडवरच केलं पाहिजे. पण काय की आपल्याला दहशत दाखवायची लोकांना. मग कोर्टाने त्यांना विचारलं की तुम्ही एफिडेव्हिट वरती लिहून देताय, तुम्हाला परवानगी कोणी दिली. हे एफिडेव्हिट वाचल्यानंतर आम्ही त्याचा रिप्लाय दिला. रिप्लाय वाचल्यानंतर कोर्टाने त्यांना विचारलं की तुमचं एफिडेव्हिटच मुळात म्हणजे कोर्ट स्वतः आश्चर्य झालं की तुम्ही सरळ सरळ लिहून देताय की पब्लिक रोड तुम्ही 4 तासासाठी बंद करताय. मग कोर्टाने काय केलं, कमिशनर ऑफ पोलीस होते, आता रिटायर झाले विवेक पंचाळकर साहेब, त्यांनी सांगितलं की तुमचं एफिडेव्हिट द्या की तुम्ही ऍज अ कमिशनर तुम्ही ही परमिशन देऊ शकता का पब्लिक रोडला 4 तास दोन्ही बाजूनी बंद करायची. तुम्हाला खोटं वाटेल, तुमच्या माध्यमातून तुम्ही ते एफिडेव्हिट सुद्धा मी आणलेलं आहे, तुम्ही तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवा. कमिशनर साहेबांनी एफिडेव्हिट दिलं कोर्टामध्ये की मी अशी कोणत्याही प्रकारची परमिशन दिलेली नाहीये. अच्छा. म्हणजे हे कोणाच्या सौजन्याने चालत होतं, असलम शेख. बरोबर. म्हणजे मालवणीचा तुम्ही MLA असलात म्हणजे अख्खी मालवणी तुमच्या बापाची झाली असं आहे का. अरे तुम्हाला सांगतो, आज हा त्याचा 3रा टर्म आहे. गेल्या 10 वर्षात पहिल्यांदा 2025ला हे एफिडेव्हिट सादर झाल्यामुळे कोर्टामध्ये ह्या वर्षीच्या रमजान ईदची नमाज आणि बकरी ईदची नमाज ही रस्ता मोकळी करून झालेली आहे. अच्छा. कोणी त्याला कायदेशीर आव्हानच देत नाहीये किंवा कोणत्याविषयी बोलत नाहीये, त्यामुळे आम्ही आमची ताकद दाखवू. पहिल्यांदा गेल्या 10 वर्षाच्या त्याच्या टर्म मध्ये पहिल्यांदा 2025ला हे झालं. त्याच्यानंतर दुसरा इम्पॉर्टंट विषय हा तर तो पब्लिक रोड बंद करायचा विषय होता. आता मला तुमच्या माध्यमातून मला सांगायचं की 2022 मध्ये अटॅक झाला, 23 मध्ये झाला.
अटॅकचं कारण काय होतं की मशिदीच्या बाजूनी हिंदू प्रोसेशन जे आहे ते म्हणे जाऊ शकत नाही, आम्ही मानत नाही म्हणून आमच्या मशिदीच्या बाजूनी जाऊ शकत नाही. आता तुमच्या माध्यमातून मला नागरिकांपर्यंत एक विषय पोचवायचा आहे. मद्रास हायकोर्टचं 2021चं जजमेंट आहे रामकृष्ण उदय्यार वर्सेस कमिशनर ऑफ पोलीस. त्याच्यामध्ये पॅरेग्राफ नंबर 21 मध्ये मद्रास हायकोर्टने असं म्हटलेलं आहे की इफ इन एनी लोकॅलिटी इफ सपोज देर इज अ मुस्लिम पॉप्युलेशन इन डॉमिनन्स that cannot be the ground to object Hindu procession from the public road which is passing nearby the masjid. बरोबर आहे. ठीक आहे, तुम्ही मस्जिद बांधली तर रोड पण तुम्ही विकत घेतला, पब्लिक रोड तुमच्या बापाने तुमच्या नावावर करून दिला, बरोबर. तो रोड वापरायचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाला आहे. सार्वजनिक बाजूने हिंदू प्रोसेशन जाऊ शकत नाही, कोणत्या आधारावर बोलताय? हा एक दुसरा विषय होता. आणि झालं काय की आपण म्हणतो ना की चांगलं करायला गेलं तर नेहमी चांगलंच होतं. झालं असं की ह्या सगळ्या विषयांमध्ये BMC ला वाटलं की नाही आता आपल्या अंगाशी येत आहे, म्हणून मग BMC ने एफिडेव्हिट सादर केलं. अच्छा. किरण दिगावकर हे तिथले वॉर्ड ऑफिसर होते, पी नॉर्थ वॉर्डचे, मामलेदारवाडी ऑफिसचे, ज्यांच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये मालवणी येतं. त्यांचं एफिडेव्हिट आहे, ते पण एफिडेव्हिट तुम्ही तुमच्या माध्यमातून नागरिकांना दाखवा. त्यांनी एफिडेव्हिट सादर केलंय की ही एक पीच होल्डर लायसन्सची जागा. आता तुम्ही समजून घ्या, SRA मध्ये पीच होल्डर लायसन्स म्हणजे काय माहितीये का? 10 बाय 10चा स्टॉल फक्त. आणि SRAच्या नियमाप्रमाणे तुम्ही एका त्या जागेची हाईट ही 12 ते 14 फुटाच्या वरती नेऊ शकत नाही, हा नियम आहे. बरोबर आहे. ह्यांची ही अंजुमन जामा मस्जिद जे हे केंद्र आहे, हिंदू विरोधी केंद्र, जिकडनं अटॅक झाले, ती मस्जिद आहे G+3. अच्छा. आणि किरण दिगावकरांचं एफिडेव्हिट आहे वॉर्ड ऑफिसरांचं की ही G+3 मस्जिद अनधिकृत आहे, आम्ही त्यांना 3Z ऑफ SRA ऍक्ट अंतर्गत नोटीस बजावली. 3Z म्हणजे काय? अनधिकृत बांधकाम एज पर SRA ऍक्ट. BMCचा एक कॉलनी ऑफिसर असतो, म्हणजे जे जागा BMCच्या माध्यमातून SRA साठी हे झालेली आहे, अलॉट झालेली आहे, त्या जागेच्या अतिक्रमणाचं लेखाजोखा ठेवणारा तो कॉलनी ऑफिसर असतो. अच्छा. कॉलनी ऑफिसरला अधिकार असतो की त्यांनी 3Z प्रमाणे नोटीस बजावली पाहिजे एखादी अनधिकृत. जसं आपले पोलिसांचे बीट मार्शल असतात ना, तसे BMCचे सुद्धा मार्शल्स असतात, जे जसं बीट मार्शल कशी त्याच्या डायरीमध्ये नोंद करतो की बाबा आज मी इकडे इकडे व्हिजिट केल्याने मला हे अँटी सोशल एलिमेंट्स हे दिसलं, तसंच जो BMCचे मार्शल्स असतात ते त्यांच्या डायरीमध्ये नोंद करत असतात. इकडे अनधिकृत बांधकाम झाले, इकडे अतिक्रमण झाले, तर त्यांना 3Z नोटीस इश्यू केलेली. म्हणजे तुम्ही आता समजून घ्या महेशजी की काय चाललंय. एक तर तुम्ही गव्हर्नमेंटची जागा बळगवली, तुम्हाला फक्त 10 बाय 10ची झोपडीचं तुम्ही G+3 पाणी फुकट, लाईट फुकट. बरं, अजून एक तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो, जे पब्लिक टॉयलेट आहे ते सुद्धा बळगवलंय. तिथे लिहिलंय नमाजियों को यूज करने के लिए. आत्ता पण जाऊन तुम्ही बघा, म्हणजे सर्वसामान्य माणसांसाठी जे आहे पब्लिक टॉयलेट नमाजियो केले, म्हणजे पब्लिकने काय करायचं? बरोबर. हे सगळं पूर्ण बळगवून आपलं एक साम्राज्य तयार करून तिथे सगळे हिंदू विरोधी गतिविधी तिथे चाललेली असते. आता हे तुमच्या समोर मी बसलोय, मी हवेत नाही बोलत आहे, मी तुम्हाला सगळे एफिडेव्हिट आणलेले आहेत. एफिडेव्हिट कोणी दिलेले आहेत? मी नाही लिहिलेले आहेत. एक कमिशनरनी लिहिलंय, एक DCPनी लिहिलंय आणि एक वॉर्ड ऑफिसरांनी लिहिलेलं. म्हणजे हा फुल प्रूफ आहे, ह्याच्यात काही शंका कुशंका काहीच नाहीये. मग माझं सरकारला, माननीय मुख्यमंत्र्यांना माझं एक निवेदन आहे
की ह्या अनधिकृत स्ट्रक्चर्स जे आहे ह्याच्यावरती काहीतरी कारवाई करण्यात यावी विथ पुरावा आहे. सरकारची जागा कोण वापरते आणि कशासाठी वापरते ह्याचा कोणीतरी कॉग्नायझन्स घ्यावा, असं माझी सरकारला हात जोडून विनंती आहे. आता या संदर्भामध्ये तुम्ही हे सगळं केलेलं आहे किंवा ॲफिडेव्हिट सादर झालेले आहेत, पण खरोखर कोणती कारवाईच्या दृष्टीने काय पाऊल उचलण्यात आलंय का, की केवळ इथपर्यंतच हे प्रकरण झालेलं आहे आतापर्यंत? ह्याच्यात असं आहे की अजून फायनल हिअरिंगला आहे मॅटर कोर्टामध्ये, तर नक्की त्याच्यात काहीतरी जी काही मेहरबान कोर्टाला योग्य वाटेल तशी ऑर्डर होईल. त्याच्याबद्दल मी आता सध्या तर काही बोलू शकत नाही, परंतु आमच्या ह्या म्हणजे ज्या फिर्यादी त्यांचं नाव मी नाही देणार, त्यांनी धाडस दाखवलं, ते आमच्या सोबत आले, उभे राहिले, आम्ही पिटिशन दाखल केली. त्यामुळे आज ज्या ठिकाणून हिंदू प्रोसेशन्स वरती अटॅक होत होता त्याचं उघडनिकीस आलं की ते केंद्र मुळातच अनधिकृत आहे. पण हे जे एवढं तुम्ही म्हणालात ज्या पद्धतीने 3 मजली ही मशीद उभारली गेली, जिथे अगदी छोटासा एखादा स्टॉल उभारता आला असता अशा ठिकाणी, त्या अशा वेळेला म्हणजे यापूर्वी कोणत्या तक्रारी त्या संदर्भात झाल्या होत्या का? किंवा हे जे तुम्ही आत्ता म्हणालात की हिंदूंच्या ज्या काही मिरवणुका निघतात त्या ठिकाणी, रामनवमीच्या असतील किंवा हनुमान जयंतीच्या असतील, तर अशा वेळेलाही हे जे काही आक्रमण होतं तर तो प्रसंग नेमका काय होता, काय घडलेलं होतं तेव्हा या 2022 आणि 23ला? आपली रामनवमीची यात्रा तिकडनं, तो हा एक पब्लिक रोड आहे. ती मस्जिद तुम्ही फोटो दाखवाल ना, तुम्ही त्याचा फोटो मी माझ्या पिटिशनला जोडलाय. तो फोटो तुम्ही तुमच्या माध्यमातून तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही दाखवा. तुम्ही जर बघाल तो फोटो, तर त्याला लागून रोड आहे, म्हणजे रहदारीचा रोड आहे, पब्लिक रोड आहे. गाड्या आता त्याच रोडने जाणार, तोच रस्ता आहे यात्रा जायचा. तर जशी ती यात्रा तिकडनं पास व्हायला गेली तर म्हणे यहां से जाने का नाही, म्युझिक बजाने का नाही, भव्य यात्रा आहे. आणि मग त्याच्यावरती काय ना काहीतरी काढून तिथे पहिला भांडण काढायचं, मग चपला दगड फेकायचं, की म्हणजे जातीय तीड कसा निर्माण होईल हे तिथे केलं जायचं. 22ला झालं, 23ला झालं, 24ला आम्ही पिटिशन दाखल केलं. त्यानंतर त्याच्यावर थोडासा दबाव 24 पासून म्हणजे खूप, म्हणजे 24 पासून अगदी सुरळीत, म्हणजे पोलिसांनी पूर्ण लॉ अँड ऑर्डरची पूर्ण हे घेतली, दखल घेतली आणि 24ची यात्रा 25ची यात्रा अगदी व्यवस्थितपणे पार पडली. परंतु मईजी, तुम्ही ह्याच्या पाठचा अजून मेन मुद्दा नाही समजून घेतलाय. लँड जिहादचा जो पार्ट आहे, लँड जिहाद हा 2 प्रकारे आहे. एक तर जसं आपण आता तुमच्या लक्षात असेल, संजय निरुपम साहेबांनी ते सोसायटी जिहाद एकदा स्टेटमेंट दिलं होतं. बरोबर. ते खोटं नाहीये, ते काही चुकीचं नाहीये. मी तुम्हाला मालवणीत अशा सोसायटीज दाखवीन, माझ्याकडे पुराव्या सकट दाखवीन, ज्याच्यामध्ये 99% बोर्डावरती हिंदू नावं होती. आज 4 नावं उरलेली आहेत. छेडा कॉम्प्लेक्स म्हणून एक सोसायटी आहे, आत्ताही जा. त्याच्या बाजूला सवेरा हाईट्स, सवेरा थिएटर होतं, तो असलमचाच गुरगा आहे तो, जमील मर्चंट म्हणून. त्यांनी सगळे हिंदू बलगावून लावलेत तिकडचे, केवळ 4 राहिलेत फक्त. म्हणजे तुम्ही हा जो लँड जिहाद म्हणताय, म्हणजे आता आपण सुरुवातीला पाहिलं की अनधिकृत ज्या झोपडपट्ट्या तोडल्या, तो सुद्धा एक लँड जिहादचाच प्रकार होता. पण या माध्यमातून, मशिदीच्या माध्यमातून सुद्धा तो होतोय आणि त्या आसपासच्या परिसरामध्ये एक दहशत निर्माण करून आपोआपच हिंदूंचं पलायन तिथं झालं की मग ती जमीन बळकावणं सोपं होऊन जातं. नाही, मस्जिद मदरसाचा जो लँड जिहाद आहे ना, तो खूप खतरनाक आहे. म्हणजे कसं मी तुम्हाला सांगतो, तुमच्या लक्षात असेल, आय थिंक 22 का 23ला ते पुस्तक पकडलं बिहारमध्ये, इस्लामायझेशन ऑफ इंडिया बाय 2047. आठवतं तुम्हाला? बरोबर. ते पुस्तक युट्यूबवर होतं. अच्छा. आता ते पुस्तक क्लासिफाईड झालंय. क्लासिफाईड म्हणजे ते पुस्तक आता
नागरिकांना वाचता येणार वाचता नाही. त्या सरकारी ह्याच्यात हे झालं, ते क्लासिफाईड झालं, ते ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट्स मध्ये. ते पुस्तक जोपर्यंत होतं युट्यूबवर, आता त्याच्यामध्ये जे काही योजना नमूद केल्या होत्या की इस्लामायझेशन करायचं तर कसं करायचं, तर त्याच्यासाठी सर्वात मोठा रोल हा मस्जिद आणि मदरस्यांचा आहे. तुमच्या लक्षात असेल, काश्मीरला जे झालं ती घोषणा मस्जिदीतनं व्हायची. तसंच ह्या 2047चं जे इस्लामायझेशनचं जे हे आहे पूर्ण स्ट्रॅटेजी योजना, त्या योजनेला असं होतं की हे मस्जिद आणि मदरसे हे केंद्र असतील. या मस्जिद मदरस्यांमधनं घोषणा दिली जाईल आणि प्रत्येक मदरस्यामध्ये 30-30 लिटर ऍसिड ठेवायचं आणि घोषणा दिली की ते ऍसिड काढायचं आणि काफिरांवरती फेकायचं. ते क्लासिफाईड आहे, म्हणजे क्लासिफाईड व्हायच्या आधी जे काही 4-5 पानं आम्ही वाचली, मोठं पुस्तक आहे ते, आणि नंतर ते क्लासिफाईड झालं. म्हणजे व्हेरीफाय करायचं असेल तर सरकारची परमिशन घेऊन ते व्हेरीफाय पण करू शकतो. हे काय मी माझं म्हणजे इमॅजिनेशन नाही सांगत आहे. तर त्या ह्याच्यामध्ये जी स्ट्रॅटेजी आहे ती ही लँड जिहादची स्ट्रॅटेजी आहे. तुम्ही मला सांगा ना, 84 मदरसे तुम्हाला कशाला हवेत? बरोबर. आणि हे स्वतः कबूल केलेलं आहे. मी आकडा मी नाही दिला. बरं, आमच्याकडे एक RTI आहे, तुम्हाला सांगतो, 2018चा एक RTI आहे. 18 मध्ये 41 होते मदरसे. 6/11/2018चा RTI तेव्हा 41 होते. DCPचं जे एफिडेव्हिट 2024चं आहे त्याच्यात 84 झाले, दुप्पट झाले. बरोबर, म्हणजे डबल. हो. त्या एका प्लॉट ऑफ लँड मध्ये तुम्हाला 84 मदरसे कशासाठी हवे? याचा अर्थ तिथे अशा पद्धतीने लोक येत असले पाहिजेत, घुसखोर जे आहेत ते येत असले पाहिजे, त्यांचं तिथे पुनर्वसन होत असलं पाहिजे, आणि जेणेकरून त्याच्यातून हा सगळा लँड जिहाद आणि हिंदूंचा पलायन याच्याशी त्याचा संबंध आपोआपच जोडला जातो. तुम्ही डेमोग्राफी बघा ना, असलम शेखचे 3 टर्मची डेमोग्राफी बघा तुम्ही. पहिल्यांदा निवडून आला तेव्हा हिंदूंचा तुम्ही रेशिओ काढा, दुसऱ्यांदा निवडून आला तेव्हा तुम्ही हिंदूंचा रेशिओ काढा, आपोआपच कळेल की ही स्ट्रॅटेजी कशासाठी आहे ती. म्हणजे असलम शेख यांच्या विरुद्ध काय कारवाई किंवा त्यांचा याच्याशी संबंध आहे हे दिसतंय, तसं काय उल्लेख करण्यात आलाय? किंवा कसं आहे की डायरेक्ट एव्हिडन्सेस नाहीये, परंतु ह्या मस्जिदचा जो ट्रस्टी आहे हे सगळे त्यांचे लागेबंदे आहेत. अंजुमन जामा मस्जिदचा जो ट्रस्टी आहे अजमल खान, तो पण त्याचा एकदम जवळचा माणूस आहे. आणि हे जग जाहीर आहे. तुम्हाला मालवणीतला एक छोटा मुलगा पण सांगेल हा कोणाचा माणूस आहे म्हणून. हे काय मी स्पेशली तुम्हाला सांगायची गरज नाही, तिकडे सगळं जग जाहीर आहे ते. हा विषय क्लोज करायच्या आधी एक तुमच्या माध्यमातून मला एक विषय बोलायचा होता की आज ही G+3 मस्जिद आहे, ठीक आहे. मला एक विचारायचं आहे की हेच जर मंदिर असतं तर BMCनी वाढ बघितली असती का कोणाची? मग तुमच्या हिमतीला आणि तुमच्या कार्यकर्तीला काय फुल स्टॉप लागतो हा प्रश्न लोकांनी BMCला विचारला पाहिजे. बरोबर. की इकडे तुमच्या धैर्याला काय होतं हे मला तुमच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवायचं आहे. तर आता आपण हा जामा मशिदीचा सगळा मुद्दा घेतला आणि त्याच्यात कशा पद्धतीने सगळं नियमांचं उल्लंघन झालेलं आहे आणि कशा पद्धतीने हिंदूंवर दबाव आणण्याचा सगळा प्रयत्न आहे हे आपल्याला पाहायला मिळालं. आपण दुसऱ्या मशिदीच्या बाबतचं वळूया. तर मित्रांनो, आत्ताच आपण ॲडव्होकेट कौशिक म्हात्रे यांच्याशी संवाद साधला आणि मालवणीमधली जी जामा मशीद आहे त्याचं अनधिकृत बांधकाम आणि त्याविषयी जो काही निष्काळजीपणा, दुर्लक्ष प्रशासनाकडून दाखवण्यात येते त्याविषयी जाणून घेतलं. आणखी एक मशीद याच मालवणी परिसरामध्ये आहे, ती म्हणजे क्युबा मशीद तिला म्हटलं जातं.
तिचं काय नेमकं प्रकरण आहे ते ॲडव्होकेट म्हात्रे यांच्याशी बोलून आपण जाणून घेऊया. आपण त्या मशिदीविषयी बोलूया आता. हो. दुसरी एक पिटिशन अशी होती की झालं काय की गायकवाड नगर मध्ये म्हाडा कॉलनी आहे, स्कॉटर्स कॉलनी म्हाडा असं म्हणतात त्याला. तर तिथले काही हिंदू आम्हाला अप्रोच झाले आणि त्यांनी सांगितलं की म्हाडाच्या ज्या रूम आहेत, म्हणजे इस्टेट मॅनेजर असतो म्हाडा अंतर्गत, त्या इस्टेट मॅनेजरच्या काही रूम्स असतात, त्याला म्हणतात म्हाडाची रिपेअरिंग बोर्डची रूम. रिपेअरिंग बोर्ड म्हणजे काय की जर तुम्हाला सपोज एखाद्या म्हाडाच्या जुन्या बिल्डिंग मधनं स्थलांतरण करण्यात येत असेल तर तुम्हाला काही वेळेसाठी ती रूम दिली जाते. जसं SRA मध्ये ट्रान्झिट कॅम्प असतो तशा ह्यांच्या ह्या राखीव रूम्स असतात. आता त्या लोकांनी आम्हाला फोटोज दाखवले तर आम्ही सुद्धा आश्चर्य झालो. म्हटलं म्हाडाची जी रूम आहे त्या 2 रूमला जॉईंट करून G+1 ची मस्जिद, त्या मस्जिदीचं नाव क्युबा मस्जिद. बरं, तिथेही तोच पॅटर्न. मालवणीमध्ये आता ढाका झालं तसंच एक क्युबा हे राष्ट्र पण निर्माण झालं. तर ते तिथेही तोच पॅटर्न. जे पब्लिक तिकडच्या स्थानिक लोकांचं जे टॉयलेट आहे ते नमाजी केली, तिथेही तोच प्रॉब्लेम. म्हटलं काहीतरी याचं केलं पाहिजे. मग तिथल्या काही लोकांनी धाडस दाखवलं. आम्ही पिटिशन दाखल केली ह्युमन राईट्स मध्ये की कारण हा विषय ह्युमन राईट्सचा का हेही मी तुम्हाला सांगतो. एक विशिष्ट समुदायाचे लोक जेव्हा दुसऱ्या रिलिजनच्या किंवा संप्रदायाच्या लोकांना प्रतारित करायचा प्रयत्न करतात तेव्हा ते ह्युमन राईट्स व्हायलेशन ऍक्ट अंतर्गत येतं. म्हणजे बऱ्याच वेळेला माझा व्हिडिओ बघितल्यानंतर असं म्हणतील लोक की बाबा हा ह्युमन राईट्स मध्ये का गेला. त्याचं कारण मी सांगतो की ह्युमन राईट्स ऍक्टच्या कलम 13, 14, 15 व 17 मध्ये ह्युमन राईट्सला अधिकार आहे कमिशनला की ज्या वेळेला एखाद्या विशिष्ट पॉप्युलेशनचं प्रतिकरण होतंय किंवा त्यांच्यावर दबाव आणला जातोय तर ते ह्युमन राईट्स व्हायलेशनच्या अंतर्गत येतं आणि त्यामुळे त्या कमिशनला अधिकार असतो कॉग्नायझन्स घेण्याचा. तर आम्ही ती पिटिशन दाखल केली. ती पिटिशन दाखल केल्यानंतर फोटोज वगैरे सगळे साहेबांनी पाहिले, माननीय जज साहेबांनी. आणि जज साहेबांनी प्रत्येकाला आपापलं म्हणणं सादर करायला सांगितलं, एफिडेव्हिट द्यायला सांगितलं. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल महेशजी की इस्टेट मॅनेजर, तुम्ही एफिडेव्हिट मी तुम्हाला देतो तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्ही दाखवा. प्रवीण राठोड म्हणून एक इस्टेट मॅनेजर आहे, त्यांनी त्यांचं एफिडेव्हिट सादर केलं आणि एफिडेव्हिट सादर असं केलंय की ऍडमिट करतायत की ही रूम म्हाडा मुंबई बोर्डची आहे आणि ही रूम अतिक्रमण करून वापरण्यात येत आहे आणि ती सेक्शन 66 म्हाडा अंतर्गत आम्ही कारवाई करून परत घेऊ. म्हणजे एक प्रकारे म्हाडा सांगते हे सगळं अनधिकृत आहे, आमच्या जागा हडप केलेल्या आहेत, पण आम्हीच काय करू आता. पुढचं आहे का आता. हे इस्टेट मॅनेजरचं एफिडेव्हिट झालं. बरं, दुसरं एफिडेव्हिट म्हाडाने सादर केलं. अच्छा. म्हाडा म्हणतोय हो ही आमची रूम आहे, या दोन्ही रूम आमच्याच आहेत रिपेअरिंग बोर्डाच्या, हे बळगावलेले आहेत, याला एन्क्रोचमेंट करून अनधिकृतपणे वापरण्यात आलेलं आहे आणि आम्ही ह्याच्यावरती स्ट्रिक्ट ऍक्शन घेणार आहोत. अहो मला कळतच नाही, तुमचीच बायको आहे ना, मग तुम्हीच आणायला जाणार तिला का आपण जाणार. मग तुमची रूम आहे ती घ्या ना ताब्यात. बरोबर आहे. लोकांना सांगून काय उपयोग, तुमच्याकडे अधिकार आहेत सर्व कारवाई करण्याचे. म्हणजे एफिडेव्हिट वाचून तर अक्षरशः हसायला येतं की तुम्ही एका ऑर्गनायझेशन, गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी असून तुम्ही अशा प्रकारचं एफिडेव्हिट कोर्टात देतात. अहो जज हसले, म्हणाले अहो तुम्ही काय लिहिताय, काय लिहून देताय, तुम्ही ऍडमिट करताय तुमचं रूम
वापरण्यात येतंय, मस्जिद बांधण्यात येतंय, G+1 बांधण्यात येतंय. बरं, म्हाडामध्येही तोच कायदा लागतो. G+1 म्हाडाची जी रूम्स ज्या चाळी असतात ते तुम्हाला माहित असेल, डी क्लासची चाळ असेल ती विशिष्ट परवानगी घेऊन. पण ह्या रिपेअरिंग बोर्डाच्या रूम आहेत. म्हाडाच्या सुद्धा प्लॉटचं क्लासिफिकेशन होतं ना, ABCD. जे आपण म्हाडाचे जे बंगले बघतो ते डी क्लासचे असतात, त्याला विशिष्ट परवानगी लागते. परंतु ही एक रिपेअरिंग म्हणजे ही एक ट्रान्झिट कॅम्प पद्धतीची रूम आहे, त्याला G+चं रूपांतर केलंय. बरं, तुमचा ऑफिसर जो व्हिजिटला असतो, जो त्याचं निगराणी करायला जातो, त्यालाही माहिती आहे. परंतु आपण काहीच बोलायचं नाही का? कारण सौजन्य बघा, ह्या प्रत्येक गोष्टीचा तुम्ही केंद्रबिंदू समजून घ्या. केंद्रबिंदू काय आहे? कोणाच्या सौजन्याने चाललंय? 2 वेळेपासून तिथला MLA कोण? सलम शेख ज्यांना बोललं. बस, सरळ स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर. परंतु हे जे काही एफिडेव्हिट सादर झाले, माझी कडाडीची विनंती आहे की प्रशासनाने आणि सरकारने ह्याच्यावर काहीतरी करावं. कारण की आज आम्ही कोर्टात जाऊन आम्ही एवढे पुरावे दिलेले आहेत. असं जर होत राहिलं तर उद्या तुमचं प्रायव्हेट घरच का ना अतिक्रमण होणार, मला सांगा. बरोबर. असं पण मल्लिकार्जुन खडगेंनी त्यांच्या लोकसभेच्या वेळेला त्यांच्या प्रचारामध्ये बोललेच होतं की मैं इनसे सब चुरा के तुम लोग को दे दूंगा म्हणून. उनकी तिजोरी से निकाल के तुमको दे दूंगा. मी ओपन प्रचारात बोलले, युट्यूबवर व्हिडिओ आहे त्यांचा. बरोबर. आता जसे जामा मशिदीच्या बाबतीत झालं की तिकडे हिंदूंच्या ज्या मिरवणुका आहेत त्यांना एक प्रकारे तिथून जाताना जो काही त्रास त्यांना दिला जायचा, दगडफेक होत असेल किंवा, तर या ठिकाणी ह्या ज्या लोकांनी जो काही त्रास होतोय या क्युबा मशिदीच्या निमित्ताने, तर काय नेमका त्यांना त्रास होत होता आणि काय पद्धतीचं स्टेटमेंट? याच्यामध्ये कसं आहे की लँड जिहादचा ना एक मोडस ऑपरेंडी आहे, मेथोडॉलॉजी आहे. पहिला तर लाऊडस्पीकर असायचे. आता परमेश्वराच्या कृपेने मुंबई उच्च न्यायालयाच्या जजेसनी जजमेंट दिल्यानंतर आमच्या याचिकेमध्ये ते आता तो एक पार्ट ऑलमोस्ट संपला. अच्छा. त्यामुळे ते होत नाहीये. मग दुसरं स्ट्रॅटेजी काय सेकंड, तर मग काय करायचं की बाहेरून लोक बोलवायची नमाज पठणाला संख्येत, आणि तुमच्या आणि माझ्या कॉरिडॉरमध्ये पण बसवायची. ते पण फोटो आहे त्याच्यात. अच्छा. त्या हिंदूंच्या घरासमोर त्यांना मग कंप्लेंट झाली, पोलीस आले, पोलिसांनी हटवलं. बरं, ते झालं की मग बकरी ईदला बकरे कापायचे. ते आपल्याला म्हणजे नॉन मुस्लिम पॉप्युलेशनला ते चालत नाही. बरोबर. आणि त्याच्यानेही मन नाही भरलं की मग तिकडे येऊन भांडणं करायची. म्हणजे ती जागा तुम्ही मला विका आणि तुम्ही जा. हे लोक कंटाळतात शेवटी हे रोज अशा बट पद्धतीने. ऑब्वियस आहे ना. बघा, हिंदू हा गरीब असो, पण तो त्याची दिनचर्या त्याची काय असते, बाबा मी सकाळी कामाला जाईन, 4 पैसे कमवीन. इकडे कसं असतं, आपल्याला नमाज पडायचंय, आपल्याला फुकटमध्ये रेशन मिळणार आहे, त्यामुळे आपल्याला नोकरीची आणि ह्याची चिंता नसते. त्यामुळे ह्या ऍक्टिव्हिटीजला आपल्याकडे वेळच वेळ असतो. मग हिंदू काय विचार करतो, बाबा ही रोजची कटकट कोण सहन करेल. त्याचा फायदा हे घेतात. बरोबर. तर ह्या गोष्टीचा कॉग्नायझन सरकारने घ्यावा. आणि तुमच्या माध्यमातून जितके नागरिक आहेत, आज मी ज्या जजमेंट्स तुम्हाला मी सॉफ्ट कॉपी सगळ्या प्रोव्हाइड करतो, तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये द्या. माझ्या नागरिकांना आव्हान आहे, हे सगळे जजमेंट तुम्हाला उपयोगी पडणारे जजमेंट आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे आहेत, सुप्रीम कोर्टाचे आहेत. या जजमेंटच्या अनुषंगाने तुम्ही प्रशासनाला प्रश्न विचारा, सरकारला प्रश्न विचारा की हे जजमेंट असताना कारवाई का होत नाही. आता हे जे तुम्ही स्ट्रक्चर सांगितले, म्हणजे जसं तिकडे जे 3 मजली बांधकाम झालेलं, तर हे केवढं मोठं बांधकाम आहे आणि केवढा तो एरिया आहे? G+1 म्हणजे पहिल्या तर 2 रूम्सना त्यांनी कॉमन हे केलं, जोडलं, आणि त्याच्यानंतर त्याला वरपर्यंत उचलले. म्हणजे
जर बघायला गेलं तर ते G+1 पण रिपेअरिंग बोर्डच्या रूमला परमिशनच नाहीये ना. परमिशनच नाही. बरं तू कोणाला विचारून करतोयस पण? 2 रूम एकत्र करून वर करून कोणी? म्हणजे आता आपण फॉर एक्झाम्पल आज आपण करोडोचे फ्लॅट घेऊन आपण राहतोय, परंतु आपल्याला आपल्या बाल्कनीचं सुद्धा काय करायचं असेल तर आपण महानगरपालिकेला एक अर्ज देतो की बाबा मला बाल्कनीचं हे मी काय वाढवायचंय, पण परंतु जे ऑक्युपेशन सर्टिफिकेटच्या ज्या काही नियमावली आहेत त्याच्या आपण हे व्हायलेशन करत नाही आहोत असं आपण लिहून देतो. मग हे काय आहे? त्यामुळे ह्या गोष्टीचा कॉग्नायझन्स सरकारने घ्यावा की किती म्हणजे अनधिकृत बांधकाम तर सोडा, म्हणजे अनधिकृतपणे बळगवणं, अनधिकृतपणे बांधकाम आणि ओव्हर अँड अबाव इट, जसं आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ओव्हर अँड अबाव इट अँटी हिंदू ऍक्टिव्हिटीज. म्हणजे हे नेमकं आपण काय म्हणजे बघतोय आणि आपले म्हणजे अधिकारी आहेत, पोलीस म्हणा, प्रशासनातले अधिकारी, म्हाडा म्हणा, BMC म्हणा, तुम्ही काय डोळे आड मसनपाड करताय? आता ह्या जसं तुम्ही जामा मशिदीच्या बाबतीत सांगितलं की तिकडे मोठ्या प्रमाणात हिंदूंनी पलायन केलेलं आहे, तर इथे काय नेमका टक्का होता आणि काय? तसंच झालंय, 2 ते 3च राहिलेले आहेत. ती म्हाडा कॉलनी पूर्ण गेली ती. अच्छा, तसंच झालेलं आहे. बरं, ही लँड जिहादची स्ट्रॅटेजी कशी असते माहितीये का? सोसायटी असून दे, स्लम असून दे, म्हाडा कॉलनी असून दे, SRA कॉलनी असून दे, हा ट्रॅप कसा असतो की पहिली रूम तुम्हाला मी जर आज त्याची व्हॅल्यू आहे 50 लाख रुपये, मी डायरेक्ट तुम्हाला 65 ऑफर करणार. तुम्हाला माहितीये मार्केटमध्ये 50 चाललंय, मी 65 म्हणजे 15 मी जास्ती देतोय, तुम्ही दिली. म्हणजे बघा, आणि म्हणजे हे कसं षडयंत्र आहे तुम्ही समजून घ्या. पैसे मिळतात त्यामुळे ते नाही, पूर्ण समजून घ्या. हे जास्ती दिलेले पैसे ते रिकव्हर पण कसे करतात, अच्छा, हा मुद्दा समजून घेण्यासारखा आहे. पहिली रूम 65 लॅक्सला दिली, दुसरी दिली, अशा 2-3 मध्ये पहिला त्यांनी नुकसान ते सहन करतात. तुमचे 5 जण झाली की मग ह्या गतिविधी मी तुम्हाला सांगितल्या या सुरुवात करायच्या. मग काय करणार? अच्छा, तकलीफ हो रहा है, हमको बेचो और जाओ. मग हमको बेचो म्हणजे किती में? फिर मैं 50 भी नहीं मिलेगा, वो 25 में देके जाओ फिर. अच्छा, म्हणजे ज्या 4 रूम साठी मी जे पैसे एक्स्ट्रा दिले ते मी इकडे रिकव्हर पण केले, अर्ध्या पैशात विकत घेऊन. हा एक लँड जिहादची ही मोडस ऑपरेंडी आहे आणि ही हिंदूंनी समजून घ्यावी. तुम्हाला मुळात घर विकायचंच कशाला आहे आपलं, बरोबर, नॉन मुस्लिम्सना? नाही, पण हा जो काय त्रास होतोय त्याच्यातून लोकांवर एक दबाव येतो. एकतर लोक कमी झालेले आहेत, अशा परिस्थितीत मिरवणुका करू नका किंवा जे काही त्यांचं स्वतःचं सण साजरे करत असतील त्याच्यावरही बंधने येतात किंवा घातली जातात, दबाव येतो. अशा परिस्थितीमध्ये मग काय करायचं, त्यावर तुम्हाला काय वाटतं? ते कसं आहे की स्ट्रॅटेजी कशी असते, जेव्हा आपण कमी आहोत तेव्हा आपण भाईचारा दाखवायचा. मग हळूहळू संख्या वाढायला लागली की मग एक वेगळ्या प्रकारचं एक तीड निर्माण करायचं आणि मग संख्या जास्ती झाली का मग आता तू इकडनं जा, आता आमची लोक आली. तुम्ही कधी एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे का? ह्यांचे झेंडे आहेत बघा, त्या झेंड्यापैकी एक काळा झेंडा लागतो, कधी बघितलाय का तुम्ही? तो काळा झेंडा म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? हा पर्टिक्युलर प्लॉट जोपर्यंत मिक्स पॉप्युलेशन आहे तोपर्यंत तो हिरवा लागतो. जेव्हा 80-90% मुसलमान झाले की तो काळा झेंडा लागतो, म्हणजे ते इस्लामाइज झालं. ते इस्लामायझेशन त्या पर्टिक्युलर प्लॉटचं एरियाचं झालं. हा संकेत आहे तो काळा झेंडा. ह्या सगळ्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या हिंदू समुदायाला ह्या माहिती नाही आहेत किंवा त्याकडे त्या गांभीर्याने ते बघितलं जात नाही.
आणि प्रामुख्याने प्रशासन सुद्धा अशा बाबतीत सगळं दुर्लक्ष करत असल्यामुळे हे सगळं घडताना आपल्याला पाहायला बघा, मिळतं. मी म्हणतो ना की एक म्हण आहे हिंदीमध्ये, जब जागो तभी सवेरा. आतापर्यंत असं होत होतं की मी तुम्हाला म्हटलं की हिंदूंचं म्हणजे प्रत्येक जण आपल्या फॅमिलीचं कसं भलं व्हावं, माझ्या फॅमिलीला चांगले फॅसिलिटीज कसे मिळावे ह्याच्यावरती. परंतु आता ही वेळ आलेली आहे की त्याच्यासोबत तुम्ही आपल्या धर्माकडे आणि इतर गोष्टींकडे पण लक्ष द्या. ह्या ज्या स्ट्रॅटेजीजला बळी पडू नका. आणि अनधिकृत काही होत असेल, बांधकाम म्हणा काही होत असेल तर त्याचा विरोध करा. हे तुमच्या माध्यमातून मला प्रत्येक हिंदूंना सांगायचंय. आपल्या सोसायटीमध्ये पहिली जर घटना घडत असेल तर त्याला सिरियसली घ्या. कारण आपण काय करतो, जाऊ दे, मग ती पहिली घटना जी झाली ना की त्याच्यात ते पाणी झोपतात. म्हणून पहिल्या घटनेपासून सिरियसली त्या गोष्टीचा कॉग्नायझन्स घेणं ही वेळ आता हिंदूंपुढे आलेली आहे. याला हिंदूंनी निग्लेक्ट करू नये असं मला तुमच्या माध्यमातून प्रत्येक हिंदूंना हा विषय पोचवायचा आहे. आणि सरकारला व प्रशासनाला विनंती आहे की ह्या अनधिकृत बांधकामावरती काहीतरी ऍक्शन व्हावी अशी आमची विनंती आहे. आता तुम्ही या दोन्ही मशिदींच्या एकूण जे काय अनधिकृत बांधकाम आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने नियमांचं उल्लंघन झालं याविषयी सांगितलं. यामध्ये सातत्याने तुम्ही सांगितलं की पालिकेकडून काही ॲफिडेव्हिट सादर करण्यात आलं, म्हाडाकडून सादर करण्यात आलं. नेमकं कारवाईचे अधिकार कोणाला आहेत, मी कोणी कारवाई केली पाहिजे त्याविषयी काही कायदेशीर बाबी ज्या आहेत त्यावर प्रकाश टाका. मला ॲक्च्युली मनापासून सांगतो की मी वाटच बघत होतो तुम्ही हा प्रश्न कधी विचारताय. कारण ह्याच्यात इतकं मोठं एक तांत्रिक बाबी आहे, ती बहुतेक बऱ्याच वेळेला नागरिकांपर्यंत पोचत नाही. कारण की एव्हरीबडी इज नॉट अ लॉयर. आणि त्याचा फायदा BMC, म्हाडा, SRA भरपूर घेतात. तुमच्या लक्षात असेल भिवंडीला ती बिल्डिंग पडलेली बघा, त्याच्यात बरेच लोक मेले. ते बिल्डिंग पडल्यानंतर माननीय हायकोर्टाने, मुंबई उच्च न्यायालयाने सुओ मोटो कॉग्नायझन्स घेतला आणि सुओ मोटो पिटिशन ही झाली, ती याचिकेत रूपांतर झालं त्याचं. त्या जजमेंटमध्ये विषय असा आला की जागा कलेक्टर लँड असो, म्हाडा असो, SRA ची असो, BMC ची असो, अनधिकृत बांधकाम डिमॉलिशन करण्याची जबाबदारी जी आहे ती BMC ची आहे. हायकोर्टाने स्पष्ट भाषेत BMC ची भूमिका क्लिअर केलेली आहे. मी कोणी चालढकल करू शकत नाही की यांची तेच होतं. आता मी तुम्हाला सांगतो, ह्या दोन पिटिशनच्या दरम्यान पण तुम्ही जर ते एफिडेव्हिट वाचाल तर मी नाही तो आणि तो नाही मीच भूमिका चाललेली आहे. कळलं का? काम आपलं आहे, पण ते एकमेकावर टाकून ते प्रोलॉंग कसं करायचं. आता तुम्हाला बघा, आपण जसं म्हणतो ना की मला कोणी लिखित मध्ये अधिकार दिले तर मी करू शकतो, मग दिलंय ना. मुंबई उच्च न्यायालयाचं जजमेंट अजून काय हवंय तुम्हाला? काय जजनी तुमच्या सोबत यावं डिमॉलिशनला? बरोबर. त्याच्यानंतर तुमच्या माध्यमातून मला अजून एक गोष्ट सांगायची आहे. सोसायटी फॉर फास्ट जस्टिस PIL नंबर 104 ऑफ 2014 या जजमेंटच्या अनुषंगाने जे अनधिकृत धार्मिक स्थळं आहेत या संदर्भात सुद्धा कोर्टाचं रुलिंग आलेलं आहे, मुंबई उच्च न्यायालयाचं, की ज्या गव्हर्नमेंटच्या जागा आहेत त्या गव्हर्नमेंट लँडवरती अनधिकृत धार्मिक स्थळं जी आहेत त्यांना कट ऑफ डेट दिलेला आहे 2009चा. आणि त्यांचं वर्गीकरण होतं कॅटेगरी A, B आणि C. त्या अनुषंगाने त्यांचं डिमॉलिशन करण्याची सुद्धा, आणि त्या अनुषंगाने GR पास केलाय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने 2015चा. मग आता ही जी 84 मस्जिदचं आपण तुम्ही जी केस डायरी बघितली, स्टेशन डायरी एंट्री DCPची, त्याचं ती काय आता बांधलेत म्हणजे 2009च्या नाही आहेत त्या, आताच्या आहेत त्या.
म्हणजे त्या सी वर्गीकरणमध्ये येत आहेत. आणि सी वर्गीकरणमध्ये आलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळांचं निष्कासन तर त्वरित झालं पाहिजे. हे 2 महत्वाचे मुद्दे आहेत. हे पण नागरिकांनी त्याच्यावरती लक्ष घालावं. कारण ह्या जजमेंट ज्या आहेत बघा, जजमेंट जे हायकोर्ट देतं ते कोणासाठी आहे? ते नागरिकांसाठीच आहे, प्रशासनासाठी आहे की त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हावं. बरोबर. होतं काय की नागरिकांना बिचाऱ्यांना माहीत नसल्यामुळे हे जितके पदाधिकारी बसलेले आहेत त्याचा फायदा घेतात. त्यामुळे आज तुमच्या माध्यमातून मी दोन्ही जजमेंटचा उल्लेख केलेला आहे. तुम्हाला मी त्याची सॉफ्ट कॉपी पण देतो. तुम्ही त्याची एक लिंक जनरेट करून तीही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये द्या, म्हणजे ती नागरिकांपर्यंत पोहोचेल अशी माझी विनंती आहे. धन्यवाद कौशिकजी. तुम्ही हे सगळे 2 विषय जे आहेत ते खूप महत्त्वाचे विषय आहेत आणि गंभीर विषय आहेत. प्रामुख्याने हिंदू समुदायाने आता कशा पद्धतीने जागरूक होण्याची आवश्यकता आहे हे तुम्ही सांगितलं आणि निश्चितपणे प्रशासनसुद्धा याचा विचार करेल अशी अपेक्षा आहे. तुम्ही इथे आलात आणि या विषयांवर सविस्तर बोललात. त्यातल्या कायदेशीर बाजू, त्याच्यात कसं झालं उल्लंघन जे झाले नियमांचं त्याविषयी सांगितलं. त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. नमस्कार. मित्रांनो, आत्ताच आपण ॲडव्होकेट कौशिक म्हात्रे यांच्याशी हा संवाद साधला. या निमित्ताने प्रशासन किंवा महाराष्ट्रामध्ये सध्या हिंदुत्ववादी सरकार आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत, ते स्वतः स्वयंसेवकसुद्धा आहेत. त्यामुळे निश्चितपणे अपेक्षा आहेत की त्यांच्याकडून या बांधकामांवर सुद्धा कारवाई व्हावी. ज्या प्रकारे मालवणीमधलं अनधिकृत सगळ्या या झोपडपट्ट्या ज्या आहेत, जवळपास 150-200 झोपडपट्ट्या हटवण्यात आल्या, त्याच्यावर बुलडोजर फिरवण्यात आला, तसं हे जे अनधिकृत बांधकाम आहे ज्याच्यामुळे हिंदू पलायन करतायत आणि मोठ्या प्रमाणात डेमोग्राफी बदलते तिथे, तर त्यावर कधी कारवाई होणार हा लोकांचा मुद्दा आहे, लोकांचा प्रश्न आहे. लोकांनी सुद्धा या संदर्भात व्यक्त व्हावं. आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही हे सगळी जी कागदपत्रं आहेत ती सुद्धा देणार आहोत. आमच्या व्हिडिओमध्ये सुद्धा ती दिसतील. पण लोकांनी सुद्धा या संदर्भात ज्या काही तक्रारी आहेत त्या प्रशासनाकडे, मुख्यमंत्र्यांकडे कराव्यात. त्यांना सुद्धा ही जी समस्या आहे ती किती गंभीर आहे ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा, असं आवाहन आमच्या न्यूज डंकाच्या माध्यमातून आम्ही करतो आहोत. तुम्ही हा जो व्हिडिओ आत्ता पाहिलात त्याविषयी व्यक्त व्हा. तुमच्यासुद्धा ज्या प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कळवा. हा व्हिडिओ जो ते जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.